नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शीतल देवळालकर, असिस्टंट प्रोफेसर, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, पुणे. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामध्ये PHCET परीक्षा होणार आहे आणि ह्या परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, यात कोणकोणते घटक समाविष्ट आहेत, प्रश्न संख्या कशी आहे, याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. एक लक्षात घ्या की ह्या परीक्षेमध्ये जो पाठ्यक्रम आहे त्यात महत्त्वाचे 3 घटक आहेत. पहिला मेंटल ॲबिलिटी, दुसरं जनरल नॉलेज, तिसरं टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभिक्षमता. यात मानसिक क्षमतेसाठी 40 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 30 प्रश्न आणि शिक्षक अभिक्षमतेसाठी 30 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी म्हणजे एकूण 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. या महाराष्ट्र PHCET परीक्षेतील जो घटक आज आपण चर्चा करण्यासाठी घेतलेला आहे तो आहे शिक्षक अभिक्षमता म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड. मित्रांनो, यासाठी आधी आपण अभिक्षमता किंवा अभियोग्यता म्हणजे काय हे समजून घेऊया. ॲप्टिट्यूड मीन्स अ नॅचरल ॲबिलिटी टू डू समथिंग म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठीची नैसर्गिक क्षमता, नैसर्गिक योग्यता. म्हणजे पहा, जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तुमच्यात ती मेंटल ॲबिलिटी असली पाहिजे म्हणजे मानसिक किंवा बौद्धिक क्षमता, आणि त्याचबरोबर टेंडन्सी ऑफ माइंड म्हणजे तुमच्या मनाचा कल असला पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा असतात तेव्हा एखाद्या गोष्टीसाठीची नैसर्गिक क्षमता तुमच्यात आहे, एखादे कार्य करण्यासाठीची नैसर्गिक क्षमता तुमच्यामध्ये आहे असं म्हणता येईल. आणि म्हणजे ह्याद्वारे आपल्याला असं लक्षात येईल की तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठीची मेंटल ॲबिलिटी तुमच्याकडे हवी आणि ह्या व्यवसायाकडे वळण्यासाठी तुमच्या मनाचा कल हवा. यानंतर यात येणारे उपघटक आपण अभ्यासूया. पहिला घटक आहे ॲटिट्यूड टुवर्ड स्टुडंट्स म्हणजे शिक्षकाचा विद्यार्थ्याबाबतचा दृष्टिकोन. पहा, स्टुडंट इज सेंटर ऑफ द प्रोसेस म्हणजे शिक्षण प्रक्रियेचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे हे आपण लक्षात घ्यायचंय. म्हणूनच शिक्षणात होणारे सगळे बदल विद्यार्थ्याच्या अनुकूलतेनुसार होतात. म्हणून विद्यार्थी हा प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे हे कधीच विसरता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा हेतू काय, एम काय आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट म्हणजेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. म्हणजे शिक्षकांनी फक्त वर्गामध्ये पुस्तकातील गोष्टी विद्यार्थ्याला शिकवून चालणार नाही, तर विद्यार्थ्याचा शारीरिक विकास, मानसिक विकास, नैतिक विकास, सामाजिक विकास होतोय की नाही हे सुद्धा त्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी योग्य कार्यक्रम राबवायचे आहेत. याबरोबर स्टुडंट आणि टीचर म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया झाली पाहिजे. वर्गातील अंतरक्रिया असेल किंवा वर्गाच्या बाहेरील अंतरक्रिया असेल तर ती सकारात्मक असली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याला ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्यासाठी त्यांनी निसंकोचपणे शिक्षकाशी संपर्क साधला पाहिजे आणि शिक्षकांनी देखील प्रयत्नपूर्वक त्याच्या समस्या सोडवल्या पाहिजे. यानंतर पुढचा मुद्दा बघूया, हेल्दी टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजे वर्गात अध्ययन आणि अध्यापन ह्या प्रक्रिया जेव्हा सुरू असतात त्यावेळेला अध्ययनात येणाऱ्या विविध अडचणी विद्यार्थ्याने शिक्षकास विचारल्या पाहिजेत आणि शिक्षकाने अध्यापनात त्यांचा विचार करून योग्य ते बदल केले पाहिजेत आणि शंकांचं निरसन केलं पाहिजे. शिक्षकाने स्वतःची भूमिका ही काउन्सिलरची किंवा समुपदेशकाची ठेवायची आहे. त्याला वेळोवेळी विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला येणाऱ्या समस्या जेव्हा तो शिक्षकांपर्यंत आणतो त्यावेळेला त्या समस्या विद्यार्थ्यालाच सोडवता येतील का ह्यासाठी मार्ग दाखवायचा आहे आणि जर ते शक्य झालं नाही तर स्वतः त्याची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग ह्या संदर्भात CETच्या परीक्षेत कशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकेल ते आपण पाहूया.
प्रश्न पहा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहित केले पाहिजे कारण म्हणजेच शिक्षकाने सेल्फ स्टडीसाठी विद्यार्थ्यांना मोटिवेट करायचं आहे. अध्यापनाचा वेळ वाचतो. विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. उपयुक्त अभ्यास सवयी विकसित होतात. किंवा शिक्षकावर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी राहत नाही. जेव्हा आपण हे 4 पर्याय बघतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल ह्याच्यातील योग्य पर्याय आहे उपयुक्त अभ्यास सवयी विकसित होतात. यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे ॲटिट्यूड टुवर्ड्स पॅरेंट्स, पालकांबाबतचा दृष्टिकोन. एक लक्षात घ्या, शिक्षक जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना म्हणतात ओबे युअर पॅरेंट्स, तुमचे पालक जे सांगतात किंवा ते जे काही आज्ञा करतात त्याचं पालन करा. हे सांगताना शिक्षकांनी पालकांशी योग्य संपर्क साधून पालक देखील महत्वपूर्ण आहे हे जेव्हा त्यांना आदर देऊन विद्यार्थ्यांवर ठसवतील तेव्हाच विद्यार्थी आपल्या पालकांना देखील आदर देतील. लक्षात घ्या, वेळोवेळी पाल्याची प्रगती ही पालकांना कळवली गेली पाहिजे, प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट. आणि हे गरजेचं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही पॅरेंट्स मीटिंग म्हणजे पालक सभांचं आयोजन करू शकता. अॅन्युअल गॅदरिंग घेऊ शकता म्हणजे स्नेह संमेलन असतील. या दोन्ही गोष्टी किंवा अनेक गोष्टींसाठी जेव्हा पालक तुमच्याशी संपर्कात येणार आहेत तेव्हा डिस्कशन बरोबरच त्यांनी जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या समोर मांडलेत त्याचं सोल्युशन तुम्हाला देता आलं पाहिजे. यासाठी कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो ते पहा. शाळेच्या स्नेह संमेलनासाठी पालकांना आमंत्रित केल्यास पालकांचा महत्वाचा वेळ वाया जातो. पालकांना स्वतःच्या पाल्यांची प्रगती कळण्यास मदत होते. स्वतःच्या पालकांसमोर कार्यक्रम सादर करण्यास मुले लाजतात. आणि आपल्या पाल्यांना कार्यक्रमात संधी दिली नाही म्हणून पालक भांडण्याची शक्यता असते. योग्य पर्याय आहे पालकांना स्वतःच्या पाल्याची प्रगती करण्यास मदत होते. यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो आहे ॲटिट्यूड टुवर्ड्स सोसायटी म्हणजे समाजाबाबतचा दृष्टिकोन. मित्रांनो, डॉक्टर एस राधाकृष्णन असं म्हणतात, The teacher's place in the society is of vital importance. He acts as the pivot for the transmission of intellectual skills from generation to generation and helps to keep the lamp of civilization burning. म्हणजे शिक्षकाने सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. NSS, NCC म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यासारखे उपक्रम राबवायचे आहेत. साक्षरतेचं अभियान असेल तर त्याच्यामध्ये सहभाग दर्शवायचा आहे. हा सहभाग सक्रिय असणार आहे. आणि क्लीनलीनेस ऑफ एरिया म्हणजे तुमची शाळा, तुमच्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर, तुमचं गाव किंवा शिक्षकाचं स्वतःचं गाव या सगळ्या ठिकाणी परिसर स्वच्छतेसाठी कार्यक्रम राबवायचे आहेत. यासाठी कसा प्रश्न येऊ शकेल ते पहा. शिक्षकाच्या सामाजिक संबंधांबद्दल आपले मत काय? सामाजिक संबंध वाढवण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे. सामाजिक संबंध वाढल्यास विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य आहे. सामाजिक संबंध वाढवणे आवश्यक आहे. आणि सामाजिक संबंध वाढल्याने खर्च वाढतो. तर योग्य पर्याय आहे म्हणजे सामाजिक संबंध वाढवणे आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचा घटक आहे अफिनिटी टुवर्ड्स युअर जॉब और प्रोफेशनल कमिटमेंट म्हणजे व्यवसायाविषयीची आत्मीयता. तुम्ही शिक्षकी पेशा निवडणार आहात, व्यवसाय निवडणार आहात, अशा वेळेला तुम्हाला ह्या व्यवसायाविषयी आवड असली पाहिजे, रुची असली पाहिजे. माझ्या व्यवसायात कोणकोणते बदल होत आहेत त्यानुसार मी माझ्या अध्यापनात किंवा बाकीच्या शिक्षकाच्या गोष्टींमध्ये काय काय बदल करू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. पण इकडे या व्यवसायाकडे येणाऱ्यांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. पहा, कशा कशासाठी शिक्षक व्हायला इच्छुक आहेत बरं लोक. पहिला मुद्दा पेमेंट, पगार. दुसरा शेवटचा पर्याय लास्ट ऑप्शन. आणि तिसरा हॉलिडेज, सुट्ट्या. अरे भरपूर पगार मिळतो शिक्षक झाल्यावर किंवा आता मला काहीच करण्यासारखं नाहीये, दिस इज द लास्ट ऑप्शन.
शेवटचा पर्याय म्हणून मी शिक्षक होणार आहे किंवा भरपूर सुट्ट्या असतात ह्या पेशात, असा जर मित्रांनो विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही ह्या व्यवसायाकडे येऊ नका. त्या व्यवसायासाठी तुमच्या ह्या व्यवसायाविषयी आत्मीयता असली पाहिजे, रुची असली पाहिजे, आवड असली पाहिजे. यावर प्रश्न कसा येईल ते पहा. शिक्षकाचे ध्येय खालीलपैकी कोणते असले पाहिजे? अ. विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यास सहाय्य करणे. ब. विद्यार्थ्याकडे माहिती संक्रमित करणे. क. विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे. किंवा ड. माहितीचे अर्थनिर्वचन करण्याचे कौशल्य विकसित करणे. आणि योग्य पर्याय आहे क. त्या पुढचा घटक आहे कोऑर्डिनेशन किंवा समन्वय. कोणाकोणाशी शिक्षकाला समन्वय साधायचा आहे? विद्यार्थ्यांशी म्हणजे स्टुडंट्स, पॅरेंट्स म्हणजे पालक, कलिग्स म्हणजे सहकारी, प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य, गव्हर्नमेंट ऑफिसर्स म्हणजे शासकीय अधिकारी, सोसायटी म्हणजे समाज आणि एज्युकेशनल सेंटर्स म्हणजे शैक्षणिक केंद्र. विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या पालकांपर्यंत पोहोचवणे किंवा त्यांची प्रगती पालकांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थी पालकांना असणाऱ्या समस्या आपल्या सहकार्यांशी चर्चा करणे किंवा ह्या तीनही घटकांना जर काही समस्या असतील किंवा काही नवीन संकल्पना असतील तर त्या प्राचार्यांपर्यंत पोहोचणे. शासकीय अधिकारी जेव्हा व्हिजिटला येतात किंवा तुम्हाला जेव्हा भेटतात त्यावेळेला समस्यांबरोबर नवीन कल्पना जर असतील, काही नवीन उपक्रम असतील तर त्यांच्या संदर्भात चर्चा करता आली पाहिजे. समाजाशी समन्वय साधता आला पाहिजे. शाळेचे विविध उपक्रम समाजाला सांगणे, समाजाचे विविध उपक्रम शाळेमध्ये समजावून सांगणे हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक केंद्र आहेत, सेंटर्स आहेत, त्यांच्याशी तुमचा संपर्क असला पाहिजे. यावर बघा कसा प्रश्न येईल. देशात दूरशिक्षण पद्धतीचा समन्वय साधणे व त्या पद्धतीचा दर्जा ठरवण्याची जबाबदारी टिंबटिंबची आहे. पर्याय आहे अ. इग्नो, ब. NCERT, क. YCMOU आणि ड. AICTE. लक्षात घ्या, आपल्याला देशात आणि दूरशिक्षण या दोन गोष्टींचा विचार करायचा आहे आणि म्हणून योग्य पर्याय आहे अ. त्यानंतर पुढील घटक आहे मोरॅलिटी टुवर्ड्स युअर जॉब ऑर प्रोफेशन, म्हणजे व्यावसायिक नैतिकता. एक नीतिमत्ता तुमच्यामध्ये असली पाहिजे जेव्हा तुम्ही शिक्षक होणार आहात. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करता येणार नाही. डोंट डिस्टिंग्विश युअर स्टुडंट्स, म्हणजे कास्ट, जात, रिलीजन, धर्म, स्टेट, प्रांत असे कुठलेही निकष लावून तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणार नाही. तुमचे सगळे विद्यार्थी तुमच्यासाठी सारखे असणार आहेत, कारण तुम्ही जे कार्य करत आहात ते अत्यंत पवित्र असं कार्य आहे. होली वर्क असं ह्याला म्हटलं जातं. याबरोबर लक्षात घ्या, युअर ड्युटी इज युअर फर्स्ट प्रायोरिटी, म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणतीही व्यसन, ऍडिक्शन शिक्षकाला असता कामा नये. एवढंच नाही तर कुणालाही, विद्यार्थ्यालाही व्यसनांपासून दूर तुम्हाला नेता आलं पाहिजे. यासाठी कसा प्रश्न येऊ शकतो ते पहा. महाविद्यालयाच्या आवारात एक विद्यार्थी धूम्रपान करताना आढळल्यास पर्याय अ. तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल. ब. तुम्ही त्याला प्राचार्याकडे नेऊन शिक्षा देण्याची विनंती कराल. क. त्याला तुम्ही त्याच जागी शिक्षा कराल. किंवा ड. त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. आणि योग्य पर्याय आहे अ. तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला विद्यार्थ्यावर आग पाखड करायची नाहीये, तर त्याला योग्य वर्तनाकडे वळवायचं आहे आणि त्याला व्यसनांपासूनही परावृत्त करायचं आहे. या पुढचा अभिक्षमतेचा जो मुद्दा आहे तो आहे अपडेट सब्जेक्ट नॉलेज, म्हणजे तुम्ही जो विषय शिकवत आहात त्याचं तुमचं ज्ञान हे अद्ययावत असलं पाहिजे. आणि ह्यासाठी लक्षात घ्या की शैक्षणिक क्षेत्रासंबंधीची वेळोवेळी येणारी नवीन माहिती तुम्हाला मिळवायची आहे. तुम्हाला विविध शैक्षणिक साधनांचा म्हणजे टीचिंग एड्सचा आणि तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे. लक्षात घ्या, आता ऑनलाईन लर्निंग टीचिंग प्रोसेस ही खूपच विकसित होत आहे
अशा वेळेला तुम्हाला ऑनलाईन टीचिंग करता आलं पाहिजे, इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे, तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे. घटक नियोजन असेल, वार्षिक नियोजन असेल, त्याचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे तुमचं विषय ज्ञान अजून वाढेल. इव्हॅल्युएशन टूल, मूल्यमापनाची विविध साधनं तुम्हाला वापरता आली पाहिजे. म्हणजे आता जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग करत असाल तर अशा वेळेला तो घटक विद्यार्थ्यांना कळला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी तुम्ही गुगल फॉर्मवर प्रश्नावली तयार करू शकता आणि विद्यार्थी त्याच्यासाठी रिस्पॉन्स देऊ शकतात. याचबरोबर विविध शैक्षणिक योजना वेळोवेळी येणाऱ्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत की ज्यामुळे विद्यार्थ्याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या नवनवीन अध्यापन पद्धती, अध्यापन प्रतिमाने तुम्हाला माहीत असली पाहिजे की तुम्ही वापरली पाहिजे. यावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकेल ते पहा. गटचर्चा ही पद्धती उच्च शिक्षणाच्या दृष्टीने वेळखाऊ आहे, ब परस्परांकडून शिकण्यास सहाय्य करते, क वरचे वर वापरली जावी, किंवा ड यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे अ वेळखाऊ आहे. तुम्ही म्हणाल की ग्रुप डिस्कशन, गटचर्चा ही पद्धती तर खूप चांगली आहे. अगदी बरोबर. पण उच्च शिक्षणामध्ये ज्या वेळेला सिलेबस खूप मोठा आहे अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी आपल्याला गटचर्चा वापरता येणार नाही, म्हणून वेळखाऊ आहे हा पर्याय इथे योग्य आहे. नंतरचा जो पुढचा घटक आहे तो आहे लीडरशिप क्वालिटी किंवा नेतृत्व गुण. लक्षात घ्या, शिक्षक हा जनसेवक झाला पाहिजे, लीडर झाला पाहिजे. पण कसा? फक्त ऑर्डर देणारा नाही. म्हणजे तुम्हाला बॉस व्हायचं नाहीये, तुम्हाला लीडर व्हायचंय. योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही आखून दिलेल्या मार्गावर तुमचे विद्यार्थी तुम्हाला फॉलो करणार आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची माहिती असली पाहिजे, तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स माहित असले पाहिजेत, अडचणी माहित असल्या पाहिजेत. आणि फक्त अडचणी माहित असून चालणार आहे का? नाही. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या समस्या तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. आणि कोऑर्डिनेट ऑल लिंक्स, तुमच्या आजूबाजूला ज्या लिंक्स आहेत म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक, तुमचे सहकारी, प्रिन्सिपल, शैक्षणिक केंद्रे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेशन साधता आलं पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्ही बॉस नाही, तुम्ही लीडर आहात. अत्यंत कठीण असणाऱ्या घटकांच्या वेळेला विद्यार्थ्यांना नुसतं तुम्ही करा करा असं न म्हणता तुम्ही त्यांना सहकार्याचा हात देऊन त्या कृतीमध्ये पुढं ओढलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची बलस्थानं आणि कमतरतांची जाणीव झाल्यानंतर योग्य अशा कृती त्या विद्यार्थ्याच्या बलस्थानं आणि कमतरतांनुसार तुम्हाला देता आल्या पाहिजे. या सगळ्यात लक्षात ठेवा, तुमचं वर्तन हे आदर्श असलं पाहिजे, बिहेवियर आयडियल असलं पाहिजे. म्हणजे तुमचं विद्यार्थी काय करतील? पालन करतील तुमच्या आज्ञांचं, किंवा ते तुम्हाला फॉलो करतील. साठी प्रश्न कसा येईल ते बघा. तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांशी हितगुज करायला आवडतं? अ अतिहुशार विद्यार्थी, ब साधारण विद्यार्थी, क शैक्षणिक दुर्बल विद्यार्थी, किंवा ड वरील सर्व. लक्षात घ्या, शिक्षकाला सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधता आलं पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे अलर्टनेस और अवेअरनेस अबाउट चेंजेस इन एज्युकेशन अँड सोसायटी. म्हणजे शैक्षणिक व सामाजिक बदलांबाबत सजगता. दररोजची वर्तमानपत्र, न्यूजपेपर्स आहेत, एज्युकेशनल मॅगझिन्स, शैक्षणिक मासिक आहेत, वेगवेगळे आर्टिकल्स, लेख आहेत. एवढंच काय, माहितीचं अंतर्जाल म्हणजे इंटरनेटवर येणारी जी माहिती आहे, की शिक्षणात होणारे नवीन बदल कुठले आहेत, समाजामध्ये होणारे नवीन बदल कुठले आहेत, ते शिक्षकाला समजले पाहिजेत. म्हणजे एज्युकेशन, रिसर्च, सोसायटी म्हणजे शिक्षण, संशोधन, समाजात येणारे न्यू ट्रेंड्स, नवप्रवाहांची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांनी आपल्या अध्यापनात आणि इतर सर्व वर्तनांमध्ये बदल केला पाहिजे. यावर पहा. शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात? अ परीक्षा घेणे, ब एखाद्या पाठ्यघटकाचे अध्यापन करणे, क विद्यार्थ्यांना सरावाची संधी देणे, किंवा ड एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणे. आणि योग्य पर्याय पहा.
अ केवळ क, ब केवळ ब व क, क ब क व ड आणि ड वरील सर्व. या पर्यायांपैकी योग्य पर्याय वरील सर्व किंवा ड असा आहे. कारण अ ब क ड हे चारही हेतू शिक्षणात संगणक वापरण्याचे आहे. नंतरचा मुद्दा आहे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण. मित्रांनो, तुम्हाला संप्रेषण म्हणजे काय ह्याचा अर्थ माहित असला पाहिजे. संदेश देणारा ते संदेश घेणारा यांच्यामध्ये संदेश वहनाचे जे माध्यम आहे ते योग्य असलं पाहिजे. म्हणजे संदेश हा फक्त पोहोचणे गरजेचे नाही, तर त्याच्यासाठीचा रिस्पॉन्स प्रतिसाद तुमच्यापर्यंत आला पाहिजे. संप्रेषणाचे जे विविध स्रोत आहे ते तुम्हाला अत्यंत प्रभावीपणे वापरता आले पाहिजे. आता मोबाईल असेल, संगणक असेल, ह्याचा सुद्धा उत्तम उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. संप्रेषणाची प्रक्रिया ही संदेश वाहकाद्वारे जरी जात असली तरी संदेश देणारा आणि संदेश घेणारा या दोन्हींमध्ये एकमेकांकडे मेसेजेस गेले पाहिजेत, प्रतिसादही गेला पाहिजे. संप्रेषण करताना कोणकोणते अडथळे येऊ शकतात हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला तुम्हाला माहित असेल की कम्युनिकेशन आणि त्याचे हे बाकीचे घटक, संप्रेषण आणि त्याचे हे बाकीचे घटक, त्यावेळेला तुम्ही शिक्षक अभिक्षमता तुमच्यात आहे असं आपण म्हणू शकतो. असा प्रश्न येईल ते बघा, पुस्तके टिंबटिंब तर ती उत्कृष्ट संदेश वहन करतात. पर्याय अ आहे, जर ती इंग्रजी मधून असतील तर, ब जर प्रकाशनाचा दर्जा चांगला असेल तर, क जर भाषा क्लिष्ट असेल तर, आणि ड उदाहरणे आणि चित्रांद्वारे स्पष्टीकरण असेल तर. मित्रांनो लक्षात घ्या, योग्य पर्याय आहे ड, म्हणजेच पुस्तकांमध्ये विविध उदाहरणे दिली असतील आणि चित्र असतील तर तो जो काही कंटेंट आहे, आशय आहे, त्याचं स्पष्टीकरण उत्तम होईल. आणि म्हणून पुस्तके जर उदाहरणे आणि चित्रांद्वारे स्पष्टीकरण करणारी असतील तर ती उत्कृष्ट संदेश वहन करतात. मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रिस्पॉन्स द्यायचा आहे. एक आदर्श शिक्षकाची भूमिका या प्रश्नासाठी कशी असेल असा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि अशा स्वरूपाचा विचार जेव्हा कराल तेव्हा तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल. ह्या घटकांबरोबर अजून काही घटक आहेत ज्या नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे विविध शैक्षणिक संस्थांची माहिती, UGC, NAAC, NCT. एवढंच नाही, विद्यापीठांचे प्रकार, टाइप्स ऑफ युनिव्हर्सिटी, अफिलिएटेड, प्रायव्हेट, डीम्ड युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर शिक्षणाचे प्रकार, टाइप्स ऑफ एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन, नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजे औपचारिक, अनौपचारिक शिक्षण पद्धती. द कन्सेप्ट ऑफ IQ म्हणजे बुद्ध्यांक, इंटेलिजंट कोशंट. त्याच्याबरोबर बुद्धिमत्तेचे प्रकार, टाइप्स ऑफ इंटेलिजन्स म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स असेल, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स असेल, मल्टिपल इंटेलिजन्स असेल म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, त्यानंतर आध्यात्मिक बुद्धिमत्ता, बहुविध बुद्धिमत्ता. या संकल्पना तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आणि याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना NSS, राष्ट्रीय छात्र सेना NCC ह्या संदर्भातीलही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि हा संपूर्ण अभ्यास जर तुम्ही केला तर ही परीक्षा आणि ह्यातील शिक्षक अभिक्षमतेचे 30 प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी तुम्ही छान अभ्यास करा आणि टीचर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये म्हणजे BEd मध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर शीतल देवळालकर तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर ही माहिती पाहिली. तुम्हाला शुभेच्छा देते आणि ह्या ठिकाणी थांबते.